सर्जन डॉक्टर मयूर पावसकर. डॉक्टर, आपण गुदविकारावरती चर्चा करतोय. आणखीन काही संदेश किंवा एखादी टिप तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना या आजाराबद्दल द्यावीशी वाटते का? मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे की एवढी जी चर्चा आपण केली मगासपासून त्याच्यातलं जर काही जरी लक्षात नाही राहिलं तर सोपं लक्षात ठेवण्यासाठी मी त्यांना 3 शब्द देतो: हरी, वरी आणि करी. म्हणजे कोणत्याही गोष्टीत घाई आपण करतो. अति घाईने जेवण करणे, सकाळी घाई असल्यामुळे मलप्रवृत्तीला न जाणे, मलप्रवृत्तीचा वेग रोखणे. तर हरी करू नये. वरी, मानसिक ज्या गोष्टी असतात, मानसिक ताण, तणाव, ह्यांचा सुद्धा गुदविकाराबरोबर संबंध आहे. हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलेच होते आणि आता मॉडर्न रिसर्चर्सने सुद्धा ते प्रूव्ह केलेले. आणि करी म्हणजे स्पायसी करीज. मिसळीवरचा कट बघितला किंवा तरी बघितली की तोंडाला पाणी सुटतं, पण तो कट पुढे जाऊन त्रास देतो. तर अशा प्रकारच्या गोष्टींचे अतिसेवन ह्यानी गुदविकार उद्भवतात. दुसरी गोष्ट म्हणजे मला जी सांगावीशी वाटते ती ही अशी की आयुर्वेद हे एक सायंटिफिक आणि टाइम टेस्टेड शास्त्र आहे. आणि ते शास्त्र आणि त्याच्याबद्दलचं जे तुम्हाला सल्ला हवा असेल तर तो पदवीधर आयुर्वेदिक डॉक्टर किंवा MD MS आयुर्वेदिक सर्जन्सकडनंच घ्यावा. झाडापाला किंवा जडीबुटी विकणारे रस्त्यावरचे किंवा तंबूमधल्यांकडे जाऊ नये. पैसे खर्च होतील, आरोग्याला हानी होईल आणि उपचार तर मिळणारच नाही. अगदी बरोबर. डॉक्टर, आज तुम्ही आरोग्यम धनसंपदामध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना फार महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.